दहशतवाद्यांचा आणखी एक क्रूर चेहरा समोर. पहलगाम हल्ल्यात गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू. आयबी अधिकारी मनीष रंजन यांचा मृत्यू. जम्मू काश्मीरमध्ये विशेष विमान सेवा सुरू. रद्दीकरण शुल्काचा संपूर्ण परतावा मिळणार. दहशतवादी हल्ल्यानंतर डीजीसीएचे विमान कंपन्यांना आदेश. सव्वीस 11 हल्ल्यातल्या शहीद अंबादास पवार यांच्या पत्नीची डीवायएसपी पदी नियुक्ती. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मिळाले नियुक्तीचे आदेश. पुण्यामध्ये पतित पावन संघटनेकडून आंदोलन. पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याविरोधात आंदोलन. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जाळला पाकिस्तानचा झेंडा. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टात जनहित याचिका. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पावलं उचलण्याचे निर्देश देण्याची मागणी. आजपासून दुपारी 1 ते संध्याकाळी 5 पर्यंत अमरावती शहरातील सर्वच ट्रॅफिक सिग्नल बंद राहणार. तापमानात वाढ झाल्यानं शहर पोलिसांचा मोठा निर्णय. भ्याड दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध. सुसंस्कृत जगात दहशतवादाला स्थान नसावं. घृणास्पद कृत्य. अभिनेता सोनू सूदचं ट्विट. दहशतवाद्यांनी हे जाणून घ्यावं की आम्ही गप्प बसणार नाही. त्यांनी आमच्या लोकांना क्रूरपणे मारलं. हे माफ केलं जाऊ शकत नाही. अभिनेता संजय दत्तचं ट्विट. गुजरातच्या कच्छमध्ये मंगळवारी रात्री भूकंपाचे धक्के. भूकंपाची तीव्रता 4.3 रिश्टर स्केल. भूकंपाचं केंद्र जमिनीपासून 20 किलोमीटर खोल. अंबरनाथमध्ये 7 वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार. चॉकलेटचा आमिष दाखवून केला अत्याचार. आरोपी विरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.